Yes, come. Good afternoon. Good afternoon. Please be seated. तुम्ही मराठी इंग्लिश कशात देता इंटरव्ह्यू? मराठी भाषेत देता. ओके. तुमच्याविषयी थोडं सांगा मला थोडक्यात, नाव न सांगता. सर, मी मूळ बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संस्थेत तालुका किनवट जिल्हा नांदेड या ठिकाणी प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. अच्छा. तुम्ही प्लांटिंग ट्रीज अँड इरेडिकेशन ऑफ सुपरस्टिशन्स असं तुमच्या हॉबीज आहेत का? होय सर. काय करता तुम्ही इरेडिकेशन ऑफ सुपरस्टिशन्ससाठी? सर, इरेडिकेशन ऑफ सुपरस्टिशन्ससाठी मी माझ्या विद्यार्थ्यांच्या सहाय्यानं त्यांच्या मनामध्ये जे अंधश्रद्धा आहेत आणि विशेषतः मी ज्या आदिवासी भागात काम करतो त्या ठिकाणी ते मला मोठ्या प्रमाणात जाणवलं की विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा दिसून येतात आणि त्या दूर करण्यासाठी मी त्यांचं प्रबोधन असेल, त्यांना यामागील कार्यकारण काय आहे तर अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करतो. आदिवासी भागात काम करताय असं तुम्ही सांगितलं. काय काय कशाच्या रिलेटेड त्यांच्याकडे सुपरस्टिशन्स आहेत असं मला वाटतं? काय सुपरस्टिशन्स आहेत तिकडे? सर, आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात बुवाबाजी चालते. काही आजार झाला असेल तर त्या आजारावर उपाय म्हणून मुलांना पालक एखाद्या बुवाकडे घेऊन जातात. मग ते बुवा त्यांना भानामती म्हणा किंवा काय आणखी प्रकारच्या अंगात येणं या पद्धतीने ते कोणता तरी देव काढून देतात. त्यामध्ये मग कधी पशुबळी, कधी प्राण्याचा बळी दिला जातो, तर कधी कधी नरबळी सुद्धा देण्याचा प्रकार काही रिअली अजून सुद्धा प्रचलित आहे. बरं, आपण एक कायदा केलाय सुपरस्टिशन्सच्या विरोधामध्ये. काय थोडक्यात सांगा मला, काय त्या कायद्यामध्ये? हे जादूटोणा विरोधी विधेयक म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013 साली करण्यात आला. तर नरेंद्र दाभोळकरांचं यामागे मोठं कार्य होतं आणि त्यांच्या प्रेरणेतूनच हा कायदा करण्यात आला. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. जसं की फसवणे, एखादी जादू करतोय असं दाखवून एखाद्याला नुकसान पोचवणे, एखाद्याला त्याच्या अंगातील भूत उतरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मारहाण करणे, या प्रकारच्या जे काम आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांच्या विरोधात हा कायदा शासनाला पाऊस पुरवण्याचं काम करतो. किती जर असं काही कोणाला पकडलं समजा या कायद्यान्वये तर किती शिक्षा होती त्याला? त्याविषयी वेगवेगळ्या त्या ज्या प्रकारचे स्पर्शेस आहेत त्याच्या प्रमाणावर वेगवेगळ्या कमीत कमी 3 महिन्यापर्यंत शिक्षा या कायद्यामध्ये. जास्तीत जास्त 3 ते 6 महिन्यापर्यंत शिक्षा. 3 ते 6 महिने शिक्षा होते फक्त, त्याच्यापेक्षा जास्त नाही? सर, याविषयी मला पूर्ण माहिती नाही. बरं. जेव्हा तो कायदा आला त्यावेळेस काहीतरी खूप कॉन्ट्रोवर्सी झाली होती की महाराष्ट्रातला एक खूप मोठा इव्हेंट आहे, महाराष्ट्रात एक खूप मोठी एक उत्सव साजरा केला जातो, त्याच्याविषयी काहीतरी सुपरस्टिशन आहे की नाही ते याच्याविषयी काहीतरी वाद झाला होता. काय माहिती तुम्हाला त्याच्याविषयी? सर, त्यावेळेस वारकरी चळवळीविषयी मला वाटतं काहीतरी वादन निर्माण झालं होतं. काय झालं होतं? की वारकरी ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात पंढरपूरला जमा होतात त्यांच्यामध्ये सुद्धा काही अंधश्रद्धा आहेत असं म्हटलं जात होतं. परंतु मला नाही वाटत की वारकरी संप्रदायामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहेत, त्यांच्यामध्ये इतक्या तरी जास्त अंधश्रद्धा नाहीत असं मला वाटतं. आहेत का? पण थोड्या प्रमाणात असतील, परंतु वारी ही अंधश्रद्धा आहे की श्रद्धा आहे सर? पण तिचा जर अतिरेक होत असेल त्यामुळे जर पंढरपूरमधील काही प्रशासनामध्ये म्हणा किंवा त्या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होत असतील, की स्वच्छतेचे असतील, अतिरिक्त लोकसंख्येचा भाग त्या ठिकाणी सहन होत नाही, असे प्रश्न निर्माण होत असतील तर या ठिकाणी त्याचा विचार करणं गरजेचं आहे. नाही, तुम्हाला काय वाटतं वारी ही अंधश्रद्धा आहे की नाही? वारी एक माणूस समजा काहीतरी अपेक्षा घेऊन एवढा 400 किलोमीटर वगैरे चालून जातो, ही अंधश्रद्धा आहे की श्रद्धा आहे? सर, या ठिकाणी पूर्णतः सांगता येणार नाही, कारण जर फक्त त्यामागे कोणत्याही जर कारण नसताना फक्त एक आनंद आत्मसमाधानी यासाठी जर कोणी जात असेल तर एक श्रद्धा म्हणता येईल त्याला आपल्याला. आणि जर काही दुसऱ्या कारणासाठी काही लाभप्राप्तीसाठी जर जात असतील त्याला एक अंधश्रद्धा म्हणता येईल. बरं, ठीक आहे. तुम्ही इरेडिकेशन ऑफ सुपरस्टिशन्स असं तुमच्या अवांतर उपक्रम लिहिलेत आणि छंद लिहिलाय वॉचिंग मूव्हीज. तर अशा कोणत्या मूव्हीज आहेत का की ज्याच्यामुळे सुपरस्टिशन्स इरेडिकेट होण्याला मदत होते? अशा आहेत तुम्हाला माहिती आहे काय उदाहरणं? सर, एक देऊळ हा चित्रपट त्याविषयी मला सांगताना योग्य वाटेल, कारण या चित्रपटामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये काही लोकांनी जो देवाचा व्यवसाय मांडलेला आहे त्याविषयी व्यवस्थितरित्या स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे. त्यामधून आपल्याला समजून येईल की देवाच्या ज्या आपण त्याला प्रसाद वाहतो, त्याला जे दक्षिणा देतो, दान देतो, देणग्या देतो, यामधून जे जत्रा उत्सव साजरे केले जातात त्याच्यातून फक्त एक व्यावसायिक वृत्ती वाढ लागली आहे ते आपल्याला समजेल. देऊळ तुम्हाला ठीक आहे. अजून
तुम्ही सोशल सायन्स हा तिसरा हे लिहिला आहे तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये PA ला, पॉलिटिकल सायन्स, मराठी आणि सोशल सायन्स. सर माझं पॉलिटिकल सायन्स आणि मराठी थर्ड इयरला होतं, सेकंड इयरला सोशल सायन्स. सोशल सायन्स म्हणजे काय? समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या अडचणी आहेत, समाजाचे स्वरूप आहे, त्याच्यामध्ये जातीव्यवस्था असेल, स्तर असतील, वर्गवारी असेल, याविषयीचा अभ्यास सोशल सायन्समध्ये केला जातो. सोशिओलॉजीमध्ये काय केलं जातं? सोशिओलॉजीमध्ये पर्टिक्युलरली सांगता नाही. पॉलिटिकल सायन्स हे सोशल सायन्स आहे की नाही? पॉलिटिकल सायन्स नाही सांगू शकत. व्हॉट इज सोशल सायन्स आणि बाकीचे सायन्सचे कोणते दोन आपण हे करतो? फिजिकल सायन्सेस आणि सोशल सायन्सेस असा डिफरन्स, काय डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये? सर फिजिकल सायन्स हे आपण प्रूव्ह करू शकतो आणि सोशल सायन्स हे आपल्याला जे समाजामध्ये जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, घटना आहेत, जे वेगवेगळे स्तर आहेत, त्याविषयी आपण यामध्ये अभ्यास करतो. ठीक. पॉलिटिकल सायन्स मध्ये एखादी गोष्ट प्रूव्ह होते का? पॉलिटिकल सायन्स मध्ये कोणत्या दृष्टीने? म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही म्हणला की सोशल सायन्स मध्ये एखादी गोष्ट प्रूव्ह होऊ शकत नाही, प्युअर सायन्स मध्ये होऊ शकते, पॉलिटिकल सायन्स मध्ये होऊ शकतं का एखादी गोष्ट प्रूव्ह? सर पॉलिटिकल सायन्स मध्ये जर आपल्याला कायदे आहेत, वेगवेगळ्या कायद्यांचा अभ्यास आहे, ज्याप्रमाणे प्रशासन चालतो त्यांचा अभ्यास आहे, त्याच्या सहाय्याने आपण काही त्या परिस्थितीनुसार काही गोष्टी प्रूव्ह करू शकतो. पॉलिटिकल सायन्सचं जनक माहिती का कोण आहे? सॉरी सर, जनक माहिती नाही, म्हणजे फादर ऑफ पॉलिटिकल सायन्स. तुम्ही शिक्षक आहात, किती वर्ष झाले शिकवताय? 7 वर्ष झाले. मग हे नवीन शासन सत्तेवर आल्यापासून यांच्या मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतलेला आहे जो विद्यार्थ्यांच्या हितासाठी अत्यंत चांगला आहे. तो कोणता तुम्ही सांगू शकाल का? नवीन शासनाने म्हणजे प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी का? प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी आहे सध्या, म्हणजे माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी आहे. बरं मला सांगा, शाळेच्या ज्या वेळा वाढवायच्या ठरवत होते ते म्हणजे नवीन शासनातर्फे शाळेच्या वेळा बदलण्याचं चालू होतं, तर तुमचा त्याला पाठिंबा होता का विरोध होता? सर शाळेच्या वेळा बदलण्यामध्ये त्यांचा आणखी एक मुद्दा होता की शनिवारी शाळा बंद, म्हणजे फक्त 5 दिवस शाळा काढायचा आणि दिवसाचा वेळ वाढवायचा. त्यावेळी मी म्हणेन की शाळा शनिवारी सुद्धा पाहिजे, कारण विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त आपण शाळेमध्ये येण्यासाठी त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आनंदाच्या शिक्षणासारख्या पद्धतीने त्यांना 7 दिवसापैकी 6 दिवस जर शाळेत ठेवलं तर त्यांना शाळेचा जास्त फायदा मिळेल. आणि जर 5 दिवसात ठेवलं तर शनिवारी रविवार ते शिक्षणापासून थोडंसं दूर राहतील आणि थोडं अवांतर अवांतर गोष्टी विद्यार्थ्यांनी करणं चांगलंच आहे. म्हणजे त्यांना खेळामध्ये भाग घेणं किंवा इतर काही गोष्टी असतील त्यांच्या मित्रांबरोबर खेळणं किंवा काय करणं, वाचन करणं, अवांतर, हे चांगलंच आहे. मग एकदम तुमचा स्पेसिफिक अपोज काय आहे त्या गोष्टीसाठी? स्पेसिफिक अपोज म्हणजे शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे सर, आणि त्यामध्ये तुम्ही जितकं त्या वातावरणामध्ये असाल तेवढं तुमच्यावर शिक्षणाचा चांगला परिणाम होतो. त्यामुळे माझ्या मते हा जो 5 आठवड्यांचा शिक्षणाचा आठवडा करायचं नियोजन आहे त्यावेळी आता जो आहे 6 दिवसांचा तो चालसा वाटतो. बरं, तुम्ही 12वी सायन्स मधून केली आणि तुमचं BA आहे, हे असं का तुम्ही D.Ed केलं आणि मग D.Ed करता करता हे केलं? नाही सर, D.Ed झाल्यानंतर जेव्हा मी जॉबला लागलो त्यानंतर मला मुक्त विद्यापीठातून BA करावं लागलं, कारण सायन्स करता येत. अच्छा, तुम्ही मुक्त विद्यापीठातून जॉब लागले. मुक्त विद्यापीठांचा काय फायदा झाला महाराष्ट्रात? किती विद्यापीठ आहेत महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये एकमेव मुक्त विद्यापीठ आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. आणि याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे निरंतर शिक्षण क्रिया करण्यासाठी खूप फायदा ठरलेला आहे. जसं की काही जणांना सर्व्हिस असल्यामुळे पुन्हा शिक्षण घेता येत नव्हतं, परंतु मुक्त विद्यापीठांमुळे त्यांना त्यांच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्याप्रमाणे शिक्षण घेता येत आहे. जसं की तुम्हाला जर्नलिस्टचं शिक्षण घेता येतं, तुमचं बॅकग्राऊंड काही जरी असलं तर तुम्हाला जे आवडीचं आहे ते शिक्षण तुम्हाला मुक्त विद्यापीठातून घेता येतं. शिक्षण घेतल्यानेच माणूस परफेक्ट होतो असं काही आहे का? का तो म्हणजे शिक्षण न घेता सुद्धा त्याच्या आवडी निवडी जपू शकतो? तर
तर शिक्षण न घेताही तो त्याच्या आवडीने जगू शकतो, परंतु जर शिक्षण घेतलं तर त्याला त्याविषयी एक मार्ग सापडेल, त्याला त्याचा फायदा नक्कीच होईल. यामुळे शिक्षण घेतलेलं चांगलं आहे असं मला वाटतं. शनी चौतऱ्यावरती महिलांना बंदी या विषयावर तुम्हाला काय वाटतं? तर खरं तर त्या ठिकाणी महिलांनाही प्रवेश दिला जायला पाहिजे, कारण आपल्या घटनेत जे कलम आहे, कलम 15, त्यानुसार स्त्री पुरुष नष्ट करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार ज्या ठिकाणी पुरुषांना प्रवेश आहे त्या ठिकाणी स्त्रियांना सुद्धा प्रवेश देणं असं मला वाटतं. तुम्ही क्रिकेट खेळता, हो सर. तुम्हाला ते आवडतं? आवडतं. कुठल्या स्तरावरती खेळता? सर मी असा म्हणजे राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर खेळलो नाही, परंतु जस्ट हॉबी म्हणून मी खेळायला आवडतं मला. जेव्हा मला कधी वेळ असेल तेव्हा मी खेळण्याचा प्रयत्न करतो. टेस्ट क्रिकेटमध्ये फास्टेस्ट 100 कोणी केलेत? टेस्ट क्रिकेटमध्ये फास्टेस्ट 100 याविषयी सर माहिती नाही सर. माहीत नाही. पेपर वाचता तुम्ही? हो सर. कालचा वाचला? हो सर. बरं, त्याच्यामध्ये काही बातमी असेल त्याच्यावर वाचून घ्या. शिक्षणातली गुणवत्ता कमी होते असंचा रिपोर्ट सांगतो. म्हणजे 50% विद्यार्थ्यांना वाचता येत नाही, गणितं सोडवता येत नाही. हे गुणवत्ता कमी होण्याचे कारण काय वाटतात शिक्षक म्हणून तुम्हाला? सर सर्वप्रथम गुणवत्ता कमी होण्याचं कारण म्हणजे त्या ग्रामीण भागातील पालकांची उदासीनता आणि त्याचबरोबर काही प्रमाणात शिक्षकांचं सुद्धा जे प्रशिक्षण वेळोवेळी होणं आवश्यक आहे. जसं की बदल होत आहे, बदल जसा काळाची गरज आहे त्यानुसार ऍक्सेप्टेड आहे, पण त्यानुसार प्रशिक्षण व्हायला पाहिजे आणि नवीन नवीन शिक्षकांना नवप्रमाणे त्यांना शिकवण्यासाठी मार्गदर्शन मिळालं पाहिजे. याचा नक्कीच गुणवत्ता वाढण्यासाठी फायदा होईल असं मला वाटतं. समजा आता तुम्हाला एका जिल्हा परिषदेचे तुम्ही डेप्युटी CEO म्हणून तुम्हाला आपण बदली दिली आणि तुम्हाला शिक्षकांचं शिक्षण किंवा प्रशिक्षण याच्यावरती जर काम करायचं असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण त्यांना द्यायला हवं असं तुम्हाला वाटतंय? तर मला वाटतं की सध्यामध्ये शिक्षकांचं प्रशिक्षण बऱ्याच चांगल्या प्रमाणावरती होत आहे आणि तेवढं असून सुद्धा असलच्या रिपोर्टनुसार किंवा अन्य कुठल्याही याच्यानुसार गुणवत्ता काय वाढताना दिसत नाही. तर त्याच्या पलीकडे काही कारण आहेत असं वाटतं का तुम्हाला? सर सर्वात प्रथम मी असरच्या अहवालाविषयी थोडं सांगावं तुम्हाला. असरचा अहवाल हा एक प्राथमिक अहवाल आहे. बरं. आणि त्यांनी जे सर्वेक्षण केलं आहे त्याविषयी विश्वासार्हता पूर्णपणे सांगता येत नाही आपल्याला. बरं. त्यामागचं कारण म्हणजे त्यामध्ये जे व्हॉलंटियर्स होते, स्वयंसेवक, त्यांच्या कोणतेच एक मोठा प्रश्नचिन्ह. पण भारताच्या आपल्या इंडियाच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये त्या असरला स्टँडर्ड मानून त्याचं पब्लिकेशन केलं जातं. होय सर, पब्लिशिंग केलं जातं, पण हा अहवाल नेमका घेतला कधी आणि कधी कोणत्या ठिकाणी घेतला त्याविषयी अजून पूर्णतः माहिती उपलब्ध नाही. शाळाबाह्य मुले हा प्रकार जो आहे याच्याबाबत तुमचं काय मत आहे आणि सध्या शासन त्याबाबत विशेष काही उपक्रम राबवत आहे का? सध्या काय पर्सेंटेज असेल शाळाबाह्य मुलांचं? शाळाबाह्य मुलांचं प्रमाण खूप कमी आहे सध्या. खूप कमी म्हणजे किती? प्राथमिक स्तरावर घेतलं तर 2 ते 3% जवळपास आहे. तर यासाठी उपाय म्हणून आताच शासनाने योजना जाहीर केली आहे. काल शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं की शाळाबाह्य मुलगा दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा असल्याचे बक्षीस त्यांनी जाहीर केलं होतं. म्हणजे त्यांचा एक चांगला निर्णय आहे की शाळाबाह्य मुलं राहिले नाही पाहिजे, सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे. या दृष्टीनं वेगवेगळे उपक्रम घेण्यात येत आहेत. पण शाळाबाह्य मुले हे खरंच शोधणं शक्य आहे का? म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये बालमजुरी सारखे जे प्रकार आहेत किंवा वीटभट्टीवर काम करणारी मुलं आहेत ते कुठं ना कुठं शाळेत नोंदीत आहेत पण ती शाळेत येत नाही. तर असा जो काही सेक्शन आहे त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल? सर सर्वप्रथम त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या पालकांची मानसिकता बदलली पाहिजे. शिक्षणाचं महत्त्व त्यांना जाणून दिलं पाहिजे. कारण सर मुलांना ते कामाला लावतात म्हणजे त्याचं कारण म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती खूप डबेला आलेली आहे. अशा मुलांसाठी शासनानं मोफत शिक्षण चालू केलेलं आहे, परंतु त्यांना त्याविषयी आवड नाही. शिक्षण घेऊन काय करायचं हा त्यांचा समज आहे तो दूर करण्यासाठी शिक्षकांनी जे फील्डवर काम करणार असतात त्यांनी सुद्धा लक्ष दिलं. देतात का लक्ष? होय सर, नक्की देतात. तुमचा एवढा 7-8 वर्ष तुम्ही शिक्षक आहात, 6 वर्ष तुम्ही शिक्षक आहात, तर असा कुठला प्रसंग जाणवला का की जिथे तुम्हाला असं वाटलं की आज मी शिक्षक म्हणून खूप चांगलं काम केलं? होय सर. कुठला तो प्रसंग असेल? बरेच प्रसंग आहेत.
तुम्ही कुठला सांगा हे करता? जसं की मी माझ्या हॉलमध्ये प्लांटिंग ट्री झालेलं आहे. हां. तर आज जवळपास आम्ही विद्यार्थ्यांच्या सहाय्याने ज्या माळांवर झाडे लावले आहेत त्यापैकी 300-350 झाडं चांगल्या परिस्थितीमध्ये आलेली आहे. हे माझं एक चांगलं अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. कोणत्या स्टेजला लावली होती झाडं? कोणत्या स्टेजला? सीड, सॅपलिंग? सर काय केलं सुरुवातीला आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना आम्ही ते नाही रोप बनवायचं. सीड, सॅपलिंग? नाही सॅपलिंग, रोप असतो. सध्या स्किल इंडिया, मेक इन इंडिया हे सगळे चर्चेत आहेत. तर याच्या सोबतीनं आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल व्हायला पाहिजे आणि व्यावसायिक शिक्षणाला जेवढं महत्त्व द्यायला पाहिजे तेवढं आपण दिलेलं नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर व्यावसायिक शिक्षणाचा सध्याची काय परिस्थिती आहे? आपण कधी व्यावसायिक शिक्षण आपल्या शालेय परिस्थितीमध्ये सध्या कुठल्या स्टेजला देतो? सर मला वाटतं व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव झाला पाहिजे. सध्या कुठल्या स्तरावरती अंतर्भाव आहे? सर तो 10+ मध्ये आहे. त्याचबरोबर 8वी नंतर सुद्धा व्यवसाय शिक्षणाचा अनुभव आहे शिक्षणामध्ये. आणि तो अगदी उच्च प्राथमिक पासून द्यायला पाहिजे किंवा माध्यमिक पासूनच द्यायला पाहिजे? सर तो आता सध्या माध्यमिक पासून आणि उच्च माध्यमिक पर्यंत दिला जातो तो योग्य आहे. परंतु फक्त त्याची जी अंमलबजावणी आहे आणि ऍक्च्युअली त्या विद्यार्थ्यांना ते कौशल्य प्राप्त होतात का याविषयी लक्ष देणं आवश्यक आहे. माधव चव्हाण नाव ऐकलंय? सॉरी ठीक, थँक्यू. थँक्यू सर. हॅव नाईस डे सर. थँक्यू. हा बोल मग तू या बसा. एकंदरीत चांगला इंटरव्ह्यू आहे पण तुम्ही खूप फॉर्मल होताय असं मला वाटतंय. म्हणजे तुम्ही असं ठरवून आलेत की किती व्हॉइस मॉड्युलेशन करायचं, स्पेसिंग किती ठेवायची, काय एकदम जसा वातावरण जसा विषय आहे असं बोला की आता जसं बोलताय ना तुम्ही असं बोला. जवळ झाले आणि तुम्ही स्पेसिंग वगैरे करताय. फक्त एक असं होऊ देऊ नका की खूप काहीतरी मोठंच नाही, असं एकदम याच्यात बोला. तुमची तयारी चांगली आहे. तुम्हाला जे क्वेश्चन येणार आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. तुम्हाला मी खूप वारी असं खूप मध्ये जाऊन बघितलं तरी तुमचं आहे बऱ्यापैकी, तुम्ही सांगू शकता त्याच्यावर. फक्त ब्लफ असं करू नका की 3 ते 6 महिने शिक्षा होते असं काही करू नका. माहित नसेल तर माहित नाही म्हणून हा काय. एक तर तुम्ही सुपरस्टिशन टाकलंय, तुम्हालाही माहिती आहे की तुम्हाला तिकडे तो इंटरव्ह्यू न्यायचा आहे बरोबर ना, म्हणूनच टाकले ना तुम्ही. तुम्हाला त्या फील्डवर क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत ना, तर ते अँटी सुपरस्टिशनचं बघून घ्या की किती हे असतो काय असतो. सुपरस्टिशनची डेफिनेशन नक्की काय केली आपण, वारी का बाहेर ठेवली आपण, असं ते बघून घ्या. जे आहेत ते दाभोळकरांवर जाऊ शकतात. आम्ही गेलो नाही पण जाऊ शकतात दाभोळकरांवर की उद्या काय झालं. तर अजून एक मला असं वाटतं की शिक्षणाविषयी तुम्ही ठीक आहे बाकी सगळी उत्तरं चांगले दिले पण सरांनी विचारल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर टाकलं की ॲसरचं काही नाही आहे किंवा ॲसरचंच अजून त्यांचीच क्रेडिबिलिटी नाही आहे असं काही नाही. ॲसर आपण जे जागतिक हे मानलं जातं ना जगात त्याच्यापैकी एक आसर आहे. आसर मानलं जातं जागतिक स्तरावर. असं नका म्हणू की ते काय करतात कसा अहवाल घेतात याच्याबद्दल त्याच्या इतकी ट्रान्सपरन्सी कुठंच नाहीये. ते इव्हन चॅलेंज करतात की तुम्ही शिक्षक आमच्या सोबत या आणि अहवाल कम्प्लीट करा. तुम्हाला मलाही माहिती ऍक्सेप्ट द फॅक्ट तुमची शाळा चांगली असेल बट कुठे ना कुठे काहीतरी समस्या आहे, नसेल तेवढी पण समस्या आहे. तुम्हाला माहिती आम्हाला माहिती की क्वालिटी आपली कमीच आहे ना शिक्षणाची, करा ना ऍक्सेप्ट. उलट तुम्हाला आम्ही प्रूफ देतोय की असं असं म्हणतंय तर तुम्ही म्हणा ना हो सर बरोबर आहे. आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी ना हा तुमचा शिक्षण आणि त्यातही प्राथमिक शिक्षणावरचा प्रश्न हा तुमचा असा ग्राउंड पाहिजे की तिथं तुम्ही 4, 5, 6 म्हणजे तुम्हाला आम्हाला थांबवायला पाहिजे की तुम्ही 2च मुद्दे थांबवून झाले की पालकांची मानसिकता आणि शिक्षकांची ट्रेनिंग आणि अजून 2-3 5 महत्वाचे मुद्दे आहेत. 1, 2, 3 पटकन आलं पाहिजे. ते तुमचं फील्ड आहे. यामध्ये तुम्ही अजून त्यामध्ये आपला करिक्युलम रिवाइज करायला पाहिजे. आपल्या आदिवासी भाषांमध्ये पुस्तकं नाही आहेत, त्यांच्या शिक्षणाची ती समस्या आहे. त्यांना बोली भाषा समजते पण पुस्तकी भाषा समजत नाही. असा एक वेगवेगळ्या शालाबाह्य मुलं आहेत आपली, त्यांना आतमध्ये आणलं पाहिजे. तुम्ही तिथे गो ऑन कारण तो तुमचा एरिया आहे. तिथं ते दिसून येतं की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता याच्यावर चांगलं तयार करून ठेवा आणि तिथे 2 मुद्दे नाही तिथे 5, 6, 7, 8 मुद्दे अशा क्रमाने तुम्हाला सांगता यायला पाहिजे. सोशल सायन्स हा खरंच तुमचा विषय होता. विषयाचं नाव काय लिहिलेलं आहे डिग्री सर्टिफिकेटवर? सोशल सायन्सच लिहिलेलं आहे. पॉलिटिकल सायन्स बद्दल थोडी जास्त माहिती. पॉलिटिकल सायन्सचं जे माहित पाहिजे ही बेसिक फॅक्ट आहे अरिस्टॉटल. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही इंटरव्ह्युअरला
हे करू नका, अपोज करू नका, असर बिसर करून मी सांगितलं, यांनी सांगितलं तसं लेटेस्ट इश्यू जे आहेत शिक्षणाबद्दलचे तुमचे, जसे की मंत्रिमंडळाचा निर्णय 10वी मध्ये म्हणजे एक जी परीक्षा ऑक्टोबरला घेतली जायची ती लगेच घेतात ना आता नापास झालेल्या विद्यार्थ्यांना. तो एक महत्वाचा निर्णय आहे ना, तो तुम्हाला लगेच दप्तराचा एक तुम्ही म्हणायला पाहिजे होता, एक दप्तराचं ओझं कमी करा. तो खूप मोठा चर्चेत विषय आहे ना. तुमच्या 2-3 बॅकग्राऊंडवर तुमचं जास्त इंटरव्ह्यू होईल, त्याच्याबद्दल तुम्ही स्ट्रॉंग असलं पाहिजे. वनीकरण करणं त्याच्याबद्दल तुम्हाला आम्ही प्रश्न विचारले नाही, परंतु तिथं बसलेले विचारू शकतात. मग मेथड्स माहिती पाहिजे, कुठली कुठली झाडं लावली जातात ते माहिती पाहिजे, सगळं अँटी सुपरस्टिशन ऍक्ट प्रोव्हिजन हे माहिती पाहिजे, हे सगळं माहिती पाहिजे. हे तयारी करून घ्या. काल परवाच ब्रँडन मॅकेलमने फास्टेस्ट सेंचुरी केली. पेपर वाचत नाही ना, पेपर वाचत ते डीप आम्ही विचारलं तुम्हाला, बरोबर विचारलं. क्रिकेट बद्दल माहिती करून घ्या जास्त. चांगलं देत आहे, एकदमच फॉर्मल वाटतं, थोडस खुलून बोला. थोडं असं जसं आता तुम्ही आमच्यावर बोलताय असंच थोडं बोला. शिक्षणाची गुणवत्ता याच्यावरती तिथल्या जरी शिक्षणातले एक्सपर्ट असतील त्याच्यापेक्षा जास्त अनुभव तुमचा असेल, कदाचित त्यांनी 2-3 दिवसाचं काम केलं असेल, तुम्हाला तो एरियाच महत्वाचा आहे, तिथे तुम्हाला जास्त पॉईंट सांगता येईल. बाकी छान आहे तुमचा, तुम्ही खूप चांगलं प्रिपरेशन केलेलं आहे, चांगलं देऊन थोडंसं कॉन्फिडन्सही चांगला आहे तुमचा. मार्क्स किती आहेत? 4 पेपरला 195. ठीक आहे, चांगले मार्क्स. ओके, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. करायचा आणि बसायला सांगतीलच तुम्हाला, इन केस एखाद्या वेळी विसरतात किंवा कधी कधी मुद्दामही सांगत नाही तुमचं हे मॅनरिझम चेक करण्यासाठी. तो खुर्ची जवळ येऊन काय करावं असा प्रश्न असेल ना, खुर्ची जवळ येऊन उभं जायचं, विश करायचं, उभं जायचं.